नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही सेशनमध्ये आपण पॅराजंबल आणि प्रोनाउन याच्याविषयी बेसिक माहिती घेतली आणि प्रोनाउनमध्ये विशेषतः आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस केले. आता काही रिप्लाय मी वाचले, काही कमेंट्स मी वाचले, त्यात असं सांगितलं की थोडंसं फास्ट होते सर, थोडंसं कॉन्फिडेंट व्हा वगैरे या गोष्टी आल्या, तर मी त्याच्यावर वर्कआउट करतो आणि थोडंसं स्लो शिकवण्याचा प्रयत्न करतो. बघा, मागच्या काही सेशनमध्ये आपण पॅराजंबल आणि प्रोनाउन ह्या गोष्टी शिकल्या. तर आजचा पुढचा आपला पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह. आता प्रोनाउनच्या आपण काही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन डिस्कस केल्या, त्याच्यात आपण ॲप्लिकेशन बघितलं कशा पद्धतीनं ते क्लोज टेस्ट आणि फिल इन द ब्लँक्समध्ये येतं आणि मागच्या जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यात आपण कन्सिडर केलं आणि त्याला इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं आपण आज ॲडजेक्टिव्ह हा चॅप्टर शिकूया. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे मला सांगा पहिल्यापासून सुरू काय ॲडजेक्टिव्ह मध्ये मराठीत असतं, हे लहानपणापासून आपण शिकलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. परत एकदा सांगतो, बँकिंगमध्ये ॲप्लिकेशन असतं, त्याचे टाईप्स आणि त्याला थेअरी नसते. त्याचे ॲप्लिकेशन काय असतात, एक्झाममध्ये कशा प्रकारे विचारले जातात हे आपल्याला इथं शिकायचं, राईट. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, आता ही साधी डेफिनेशन आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच क्वालिफाईज नाउन ऑर प्रोनाउन. कारण नाउनला क्वालिफाय केलं म्हणजे प्रोनाउनला केलंच. कारण प्रोनाउन कोण असतो, तर प्रोनाउन हा नाउनला रिप्लेस करतो, म्हणून तो कोण झाला ॲडजेक्टिव्ह, राईट. त्याचं विशेषण, म्हणून नाउन सोबत कोणाला क्वालिफाय करेल, तर प्रोनाउनला सुद्धा. आता इथे चित्रात दिसत असेल, या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल की काय आहे ॲडजेक्टिव्ह. आता इथं बघा की दोन तीन गोष्टीचं कंपॅरिझन केलंय. मुळात ॲडजेक्टिव्ह ऍक्च्युअली कंपॅरिझनचाच पार्ट आहे, म्हणजे कम्पेअर करायचं असतं. काही गोष्टीला एखादा बिगर साईज असेल, स्मॉलर साईज असतील किंवा दोन ऑब्जेक्ट असतील, त्याच्यात कम्पेअर करायचं आणि एखादं ते विशेषण सांगतं, राईट. मग आता कंपॅरिझन करताना मला एक गोष्ट सांगा, बघूया आपण सुरुवातीला जाऊया, नंतर आपल्याला गोष्टी लक्षात येईल. वा की काय सांगितलं की पहिल्या सुरू ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन सांगितली की त्या ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच क्वालिफाय, हे तर डेफिनेशन आता आपण बघितली. आता इथं सांगितलं की आता मला सांगा हा काय झाला नाउन. सोनाक्षी वॉज अ फॅट ॲक्ट्रेस, याच्यात ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, तर ॲडजेक्टिव्ह आहे फॅट. आणि अनुष्का इज ब्युटिफुल गर्ल, हा झाला नाउन आणि त्याच्याविषयी अधिक माहिती दिली ॲडजेक्टिव्ह न. आता ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब मधला फरक काय, इथं बरेच जण कन्फ्युज होतात, लहानपणापासून हा डिफरन्स कळत नाही. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाउन विषयी सांगतं आणि ॲडवर्ब विषयी कोणाविषयी सांगतं, वर्ब विषयी. आता बघा, समजा मी एक असं उदाहरण घेतलं की कटरीना इज अ ब्युटिफुल ॲक्ट्रेस, ब्युटिफुल ॲक्ट्रेस, शी ड्राइव्स अ कार स्लोली, शी ड्राइव्स अ कार स्लोली. एक मिनिट, इथं स्पेलिंग मिस्टेक झाली थोडी, ॲक्ट्रेस असायला पाहिजे, राईट. तर बघा, कटरीना इज अ ब्युटिफुल ॲक्ट्रेस, शी ड्राइव्स, इथं ड्राइव्स पाहिजे होतं, ड्राइव्स अ कार स्लोली. आता इथं लक्ष द्या, याच्यातला ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब मधला आपण डिफरन्स काय समजून घेतो की ॲडजेक्टिव्ह काय आहे, तर ॲडजेक्टिव्ह कशाविषयी माहिती देतात, तर ॲडजेक्टिव्ह देतं नाउन विषयी. मग मला सांगा ब्युटिफुल आहे, तर ब्युटिफुल कोण आहे, तर कटरीना, राईट. मग नाउन काय झाला आपला, कटरीना ती कशी आहे, ब्युटिफुल, राईट. मग शी तर काय झाला प्रोनाउन, मागच्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो शी काय झाला प्रोनाउन. मग ड्राइव्ह काय सांगतंय, एखादी गोष्ट ऍक्शन शो करतं, ती काय करत आहे हे सांगणं म्हणजे वर्ब, राईट. हे तर गोष्टी आहेत क्लिअर. मग ती चालवते, ड्राईव्ह करते, पण कशा पद्धतीनं, तर स्लोली, राईट. म्हणजे ड्राइव्ह हा वर्ब झाला आणि वर्ब विषयी अधिक माहिती देतो हा शब्द म्हणजे हा झाला ॲडवर्ब. आता तुम्हाला लक्षात आलं की नाउन विषयी अधिक माहिती सांगणं, तो पर्सन कसा आहे, त्याची क्वालिटी, त्याची विशेषण कसं आहे, विशेषता त्याची कशी आहे म्हणजेच विशेषण, आणि तो ऍक्शन कशा पद्धतीने करतो हे सांगणं म्हणजे ॲडवर्ब. आता इथं क्लिअर झाला असेल. आता काय गोष्टी सांगितल्या की इथं सांगितलं की समटाइम्स V3 or V4 कॅन बी युज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय, आता समजा इथे एक उदाहरण दिले की दिस इज अ ब्रोकन टेबल, राईट.
आता ब्रोकन हा पार्ट ऑफ स्पीच मध्ये किंवा वर्बचा थर्ड फॉर्म होतो, पण टेबल हा नाउन झाला, राईट. टेबल कसा आहे, ब्रोकन आहे, तर इथं काय सांगतो, हा वर्ब असून सुद्धा इथं ऍडजेक्टिव्हचं काम करतो, कारण हे विशेषता सांगतो कोणाची, टेबलची. तसंच V4 काय असतं, वा एखादं उदाहरण समजा आपण घेतलं याच्याविषयी की दिस इज अन एंगेज्ड कपल. कपल, आता इथं एंगेज्ड हा वर्बचा थर्ड फॉर्म असून सुद्धा हा विशेषण करतो, कारण कपल कसा आहे, एंगेज्ड, म्हणून हा इथं ऍडजेक्टिव्ह होतो. आता इथं V4 आहे, V4 म्हणजे काय, ING फॉर्म, राईट. मग आता दिस इज अ रनिंग कार, कशी कार आहे, रनिंग, म्हणजे इथं कार हा नाउन झाला, याला क्वालिफाय कोण करते, ऍडजेक्टिव्ह. म्हणजे V4 असून सुद्धा तो एखाद्या नाउनला क्वालिफाय करतो. क्वालिफाय इन द सेन्स त्याच्याबद्दल अधिक माहिती देणं, तो कसा आहे हे सांगणं, म्हणजे या पद्धतीनं V4 असून सुद्धा ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतो. याच्याविषयी थोडंसं नंतर माहिती करून घेऊ की इथं काय सांगतं की ऍडजेक्टिव्ह कॅन नॉट बी युज्ड इन अ प्लुरल फॉर्म. हे करेक्ट आहे की प्लुरल फॉर्म मध्ये यूज करू शकत नाही. जसं हँडसम्स म्हणू शकत नाही, कारण याच्याविषयी सांगलं तो हा सिंग्युलर आहे आणि हे प्लुरल होणारच नाही ऍडजेक्टिव्ह, राईट. म्हणून इथं काय येणार की राज इज अ हँडसम बॉय, हे सेंटेन्स करेक्ट असेल. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण 2-3 नियम इथं शिकलो की समटाइम्स ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि कधी कधी वर्ब थर्ड किंवा वर्ब फोर्थ हा सुद्धा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला जाऊ शकतो, राईट. गॉट इट. तर नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. बघा काय सांगतं नेक्स्ट स्लाइड. आता बघा इथं काय नियम आहेत, एकदा मला पेन सिलेक्ट करून घेत राहा. याची थोडी गडबड होती. काय असतं की थोडं कॅमेरा फेसिंग सुरुवातीला करताना थोडा प्रॉब्लेम येतो, इंटरॅक्टिव्ह बोर्डचा पॅनल असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, तर हे ओव्हरकम होऊन जाईल. आता इथं काय सांगितले की दॅन एनी अदर. आता इथं लक्षात ठेवा, एनी सोबत नेहमी ऑदर असतं, राईट. आता एनी सोबत ऑदर हा तुम्हाला पाठच झाला पाहिजे. एनी सोबत ऑदर आणि ऑल सोबत ऑदर कधीच नसतं. हे बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये येतं की एनी सोबत ऑदर आणि ऑल सोबत ऑदर नसतं, ठीक आहे. तसंच इथं पाठ करायचं दॅन एनी अदर. इथं सांगितलं की दॅन एनी वन एल्स, राईट. म्हणजे एनी वन सोबत एल्स येणार, एनीबडी सोबत एल्स येणार, एनिथिंग सोबत एल्स येणार. बघा काय उदाहरण दिलेले आहे तिथे इनकरेक्ट आणि करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगा, म्हणून की ही इज बेटर दॅन एनी. एनी आला म्हणजे काय घ्यायचा, एनी अदर पर्सन इन दी वर्ल्ड. ऍक्च्युली अदर सोबत प्लुरल असतं म्हणून इथं पर्सन्स पाहिजे होतं, राईट. मग इथं बघा शी इज वायदर दॅन एनी वन, एनी वन, एनी वन, एनीबडी, एनिथिंग. हे शब्द जेव्हा येतात तेव्हा तेव्हा काय घ्यायचं, तर एल्स, राईट. मग इथं काय येणार की एनी वन एल्स इन हर क्लास, राईट. इथे या गोष्टी समजत असेल आणि माझी स्पीड स्लो झाली असेल अशी मी अपेक्षा करतो, राईट. मग पुढच्या आपण स्लाइडवर जाऊया. आता बघा काय सांगतं, हा इथं बघा. आता मला सांगा की तुम्ही शाळेत असताना डिग्री हा पाठ शिकला असाल, राईट. मग डिग्री म्हणजे नेमकं काय, डिग्री म्हणजे नेमकं काय, तर डिग्री इज अ कंपॅरिझन. साधी गोष्ट आहे, साधं लॉजिक आहे. डिग्री म्हणजे कंपॅरिझन, यात नवीन काय नाही. आता कंपॅरिझन मला सांगा पार्ट किती असतात किंवा त्याचे टाइप्स किती असतात. पहिला कोणती असते, पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी असते कंपॅरेटिव्ह आणि तिसरी असते सुपरलेटिव्ह डिग्री, राईट. मग आता म्हणजे काय, नेमकं पॉझिटिव्ह डिग्री काय असतं, कंपॅरेटिव्ह डिग्री काय असतं आणि सुपरलेटिव्ह डिग्री काय असतं, याच्याबद्दल तर आपला बेसिक आयडिया असतात, पण इन डिटेल त्याला समजून कसं घेऊया. बरं आता पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे एकाची क्वालिटी सांगते. कंपॅरेटिव्ह इथं नावातच आलं कम्पेअर करणं, पण कोणाच किती लोकात, 2 लोकात. एक ग्रुप वेगळा असेल आणि दुसरा ग्रुप वेगळा असेल तरी सुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्री यूज होते. जरी ते ग्रुप असला त्याला इंडिव्हिज्युअल कन्सिडर करतो, म्हणून ते कंपॅरेटिव्ह ॲज अ कंपॅरेटिव्ह डिग्री यूज केलं जातं. आज सुपरलेटिव्ह डिग्री का असतं की एकाची तुलना अनेकासोबत केली, एकाची तुलना अनेकासोबत केली म्हणजे ती कोणती डिग्री झाली, कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, सॉरी सुपरलेटिव्ह डिग्री झाली. आता इथे एक उदाहरण घेऊ, या डेफिनेशन नुसार तर कळणार नाही. बघा मला सांगा सगळ्यात चांगला डान्स कोण करतो, सगळ्यात चांगला डान्स अजय देवगण. अजय देवगण तर बिलकुल करणार नाही, कोण करेल, मग प्रभुदेवा, राईट. प्रभुदेवा माझा फेवरेट डान्सर आहे, तर प्रभुदेवा सगळ्यात चांगला डान्सर आहे. आता समजा मी जर म्हणालो की आता प्रभुदेवाची एक चांगला डान्सर आहे, त्याची क्वालिटी एका सेंटेन्स मध्ये आपल्याला मांडायची आहे, तर आपण कसं म्हणणार की प्रभुदेवा इज अ गुड डान्सर, कारण
एक व्यक्ती आणि एकाची क्वालिटी सांगत आहे. बघा डिग्री अधोरेखित करत चला. गुड कोणती डिग्री झाली? पॉझिटिव्ह. त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री काय? बेटर. आणि त्याची सुपरलेटिव्ह काय? बेस्ट. आता प्रभुदेवा इज अ गुड डान्सर. त्यानंतर मी सेकंड कंपॅरेटिव्ह मध्ये गेलो की प्रभुदेवा, आता समजा दोघांचं कंपॅरिझन प्रभुदेवा आणि अजय देवगणचं, कारण इथं दोन आहे. जेव्हा दोन येतात तेव्हा कोणती डिग्री? कंपॅरेटिव्ह. मग मी काय म्हणणार की प्रभुदेवा इज बेटर डान्सर दॅन अजय देवगण. इथं लक्षात आलं प्रभुदेवा आणि अजय देवगण या दोघांमध्ये आपण डिफरन्स क्रिएट केला, म्हणजे कंपॅरिझन घेतलं. आता मला असं म्हणायचं की सगळ्यापेक्षा प्रभुदेवा चांगला डान्स करतो. जितके बॉलिवूडमध्ये स्टार्स आहेत त्यांच्यापेक्षा कोण चांगला डान्स करतो? तर प्रभुदेवा. मग इथं काय म्हणणार की प्रभुदेवा इज द बेस्ट डान्सर इन द बॉलिवूड. आता तुम्हाला लक्षात आलं की पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे एकाची क्वालिटी कंपेअर करणं, सुपरलेटिव्ह म्हणजे दोन व्यक्तीची, आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे दोन व्यक्तीची, आणि सुपरलेटिव्ह म्हणजे एकाची तुलना अनेकासोबत. आता तुमच्यासाठी एक उदाहरण, तुमच्यासाठी एक एक्झाम्पल, थोडासा विचार करा आणि मला सांगा. राईट. आता समजा मी जर म्हणालो की एक विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये ब्रिलियंट आहे किंवा टॅलेंटेड आहे, इथं एकाची तुलना अनेकासोबत आहे, इथं कोणती डिग्री येईल? याचं उत्तर मी अपेक्षित करतो. तर नेक्स्ट आता इथं समजून घ्या, तेच उदाहरण दिलेलं आहे. याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या कामी येईल. आता कालच्या सेशनमध्ये आपण एक शिकलो होतो की दॅन असेल, नायदर असेल, बिटवीन असेल, अमॉंग असेल, तर हे किती व्यक्तीसाठी वापरतात? तर दोन व्यक्तीसाठी. नायदर इच अदर आणि बिटवीन हे कितीसाठी वापरतात? तर दोन साठी. आणि ऑल अमॉंग हे कितीसाठी वापरतात? तर दोन पेक्षा जास्त. राईट. हे काल आपण शिकलो. आणि दोन साठी वापरतात, जेव्हा दोन साठी वापरतात तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि एकाची तुलना अनेकासोबत होते तेव्हा कोणती डिग्री? सुपरलेटिव्ह डिग्री. आता इथं लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बघा काय सांगता. आता काही क्वेश्चन्स आहेत जे मेमरी बेस्ड आहेत. इथे तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट शिकायला मिळाले असतील. आता त्या कन्सेप्टवर आपण काही प्रिव्हियस इयर एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. बघा काय सांगतात क्वेश्चन की ग्रोथ डिक्लेरेशन हॅज आला तर वर्बचा कितवा फॉर्म? थर्ड फॉर्म. हे करेक्ट आलं, बाकी काही नाहीच याच्यात. and the revival has started as in the first half of the current financial year. Growth for 5.5% was high than. इथं बघा मला सांगा, ग्रोथ कंपेअर केलं पहिल्याची आणि या मागच्या वर्षीची आणि या वर्षीची. एकदा व्हिडिओ हे जेव्हा एरर मी सॉल्व्ह करतो थोडंसं पॉज करत चला आणि सोडत चला. बघा मी साईडला होतो, एकदा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर त्याला एकदा सॉल्व्ह करून माझं एक्सप्लेनेशन नंतर बघत चला. आता तुम्हाला लक्षात बघा इथं काय सांगितलं की वॉज आहे आणि ऍक्च्युली हा पास्ट टेन्सचा आला म्हणून हाय आहे आणि इथं द्यान आहे. द्यान म्हणजे हा काय झाला? तर हा झाला कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणून इथं काय पाहिजे होतं? तर इथं पाहिजे होतं हायर. हा क्वेश्चन आला होता NICL असिस्टंटला. किती सोपं आहे, इझी असतं, तेच असतं. एकदा बेसिक जर कळालं कोणत्याही पार्ट ऑफ स्पीचचे, जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत आपले, ते एक बेस क्रिएट करत असतं. 70% जर इंग्लिश आपल्याला ग्रामॅटिकली बघायचं असेल तर पार्ट ऑफ स्पीच कव्हर देतात. बाकी एक लक्षात घ्या की इंग्लिश स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला टेन्स आणि प्रिपोजिशन आणि वर्ब, बाकी ॲडजेक्टिव्ह असेल, प्रोनाउन असेल, नाउन असेल, याच्यावर जास्त क्वेश्चन येत नाहीत. तरी पण याचा उपयोग सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल, फिल इन द ब्लँक्स याच्यात होऊ शकतो. राईट. बघा आता हा क्वेश्चन तर तुम्हाला लक्षात आला. आता सेकंड बघा, द ओक ट्री ऑलवेज थॉट दॅट ही वॉज स्ट्रॉंग दॅन. डबल एकदा आला स्ट्रॉंग, इथं काय आला पाहिजे? तर स्ट्रॉंगर दॅन द अदर ट्रीज. राईट. म्हणजे ओक ट्री हा यांच्यासोबत कंपॅरिझन करतो, म्हणजे इथं काय आला पाहिजे की वॉज स्ट्रॉंग दॅन द अदर ट्रीज. राईट. इथं लक्षात आलं तुम्हाला की काय आन्सर आहे. आता बरेच जणांना वाटत असेल की खूप इझी आहे, असे इझी क्वेश्चन. आधी मला थोडंसं बेसिक कव्हर करून द्या. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण टफेस्ट क्वेश्चन सुद्धा घेऊन येतो. जसं पॅराजंबल आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी बेसिक कव्हर केलं, तर त्याचा नेक्स्ट पार्टमध्ये आपण टफेस्ट एक्झाम्पल सुद्धा घेऊ. जसं इकॉनॉमी रिलेटेड असतील, पॉलिटिकल रिलेटेड असतील, या गोष्टी सुद्धा आपण हळूहळू कव्हर करू. सध्याला थोडं बेसिक पासून आपण समोर जात जाऊ. बघा हा क्वेश्चन आला होता SBI असिस्टंट आणि SBI जूनला.
SBI जून मध्ये आला होता, जून 2014, म्हणजे SBI क्लर्कला. आता इथे सांगते की एशियन युजर्स आर मोस्ट एंगेज्ड विथ सोशल वेब दॅन युजर्स इन द वेस्ट, म्हणजे वेस्ट युजर्स. आता इथं काय सांगताय की एशियन युजरची कंपॅरिझन कोणासोबत, तर वेस्ट युजर सोबत. तर इथं मोस्ट येईल का, नाही, कारण इथं द्यान आहे, म्हणजे इथं CD आला, तर इथं काय यायला पाहिजे, तर आपला आन्सर असा पाहिजे मोर एंगेज्ड. बघा किती सोपे, असं साधे साधे लॉजिक आहे, तेच फक्त अप्लाय करायचं. हे बघा, हा क्वेश्चन आला होता UCO बँक, युको बँक, आणि हा आला होता SBI क्लर्कला. ओके राईट. मग जाऊया पुढे आपण. आता हा क्वेश्चन, इथं काय क्वेश्चन आहे की अ हाय परफॉर्मर इन 400 टाइम्स मच प्रोडक्टिव्हिटी दॅन ॲव्हरेज परफॉर्मर. आता हा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा क्वेश्चन आहे. बा मी तुम्हाला आधीच सांगितलं की ऍप्लिकेशन कशा पद्धतीने होतं, क्लोस्टेट असो, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असो, फिल इन द ब्लँक्स असो, याचा यूज होणार म्हणजे होणार. म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकत नाही की हा टॉपिक येणारच नाही किंवा चिल्लर टॉपिक आहे, असं होऊ शकत नाही. बघा काय सांगते की मच प्रोडक्टिव्हिटी, मस्ट प्रोडक्टिव्हिटी, हे तर वाचल्या रॉंग वाटतं. बऱ्याच जणांचं वाचण्याची स्पीड चांगली असते, अंडरस्टँडिंग चांगली असते, कंप्रिहेन्शन चांगली असते, त्यांची रीडिंग रेग्युलरली असते, तर हे लगेच ओळखू येतं. रीडिंग मस्ट इम्पॉर्टंट आहे, रीडिंग करणं गरजेचंच आहे. आता बघा तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं की समजा काही कॉन्व्हेंटची मुलं असतात, त्यांना हे एरर जे असतात, आपण त्यांना विचारलं की याच्या चूक काय, ते लगेच सांगून टाकतात, कारण का त्यांचं रीडिंग स्किल आहे. आपण त्यांना विचारलं की याच्या मागचं रिझन काय, तर ते भलेही सांगू शकणार नाही, पण रीडिंगची एक सवय असल्यामुळे त्यांचं माइंड तसं बनलेलं असतं. राईट. मग तसंच आहे की मच प्रोडक्टिव्हिटी हे तर येणार नाही, मग आपण नो करेक्शन हाता ऑप्शन गेला. मग बघूया काय सांगतं की हाय परफॉर्मन्स इज 100 टाइम्स दॅन, दॅन आला म्हणजे काय पाहिजे आपल्याला, तर मोर प्रोडक्टिव्ह असं पाहिजे. म्हणजे आपला आन्सर काय आला पाहिजे, मोर प्रोडक्टिव्ह. तर हा तर आन्सर येणार नाही, हा सुद्धा येणार नाही, म्हणजे आपला आन्सर आहे B बॉम्बे. राईट. इथपर्यंत लक्षात आलं. मग बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं की द प्राईम मिनिस्टर हॅज ग्रेट पॉवर ऑफ इम्प्लिमेंटिंग सम युजफुल स्कीम बट द मिनिस्टर हॅव इवन ग्रेटेस्ट ॲबिलिटी टू फॉईल देम. एकदा या क्वेश्चनला सॉल्व करून बघा, म्हणजे सगळ्याच क्वेश्चनला मी थोडं साईडला होतो, एकदा स्क्रीनशॉट काढा. ओके. आता याचा आन्सर काय असेल, बरं इथं द प्राईम मिनिस्टर सांगितलं आणि ग्रुप ऑफ मिनिस्टर सांगितलं, द मिनिस्टर्स, म्हणजे तुलना कधी केली एका प्राईम मिनिस्टर आणि ग्रुप ऑफ मिनिस्टरची, म्हणजे दोघांची तुलना आहे. राईट. इथं बऱ्याच वेळेस कन्फ्युज होतं, असं म्हणण्याचा प्रयत्न होईल किंवा असं आपल्याला अंडरस्टँडिंग होईल की इथं तर बरेच मिनिस्टर्स आहेत आणि एकाची तुलना अनेकासोबत, म्हणजे कोणती डिग्री होईल, सुपरलेटिव्ह, असं होणार नाही. कारण ग्रुप ऑफ मिनिस्टर्स आणि दुसरा प्राईम मिनिस्टर या दोघांची तुलना आहे, तर ती कोणत्यात जाईल, कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजे इथं ग्रेटेस्टच्या जागी आपला आन्सर असायला पाहिजे काय, तर ग्रेटर ॲबिलिटी टू फॉईल देम. हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला. त्यानंतर 6 नंबरचा बघा, ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो द व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट ऑफ द कॉलेज. हा क्वेश्चन आला होता BOB मणिपाल PO 2016ला. आता इथं काय येईल, एक कन्सेप्ट, एक महत्त्वाची कन्सेप्ट जी इंग्लिशमध्ये भरपूर वेळेस येतं, जर टेन्स असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, या सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल, याच्यामध्ये बराच वेळेस लागतं. एररमध्ये तर हमखास येतं, म्हणजे येतं. काय कन्सेप्ट असते एक, त्या कन्सेप्टचं नाव आहे पॅरलल कन्स्ट्रक्शन. पॅरलल कन्स्ट्रक्शन याचा मिनिंग काय, पॅरलल कन्स्ट्रक्शन म्हणजे दोन्ही साईडला बॅलेन्स असलं पाहिजे. बॅलेन्स असलं पाहिजे इन द सेन्स काय, समजा असं मी म्हणालो की एक सेंटेन्स मी देतो, इथं बघा काय सांगितलं की ही लाईक्स किंवा ही एकच मिनिट, ही गुड ॲट प्लेइंग अँड एन्जॉय मॅचेस. याच्यात काय चुकलं असेल, ही गुड ॲट प्लेइंग अँड एन्जॉय मॅचेस. आता इथं लक्ष द्या की तो गुड आहे, कशात आहे, प्लेइंग, आणि हा जोडलेला आहे अँड. इकडं जर वर्बचा फोर्थ फॉर्म असेल तर पॅरलल करावं लागेल, पॅरलल कन्स्ट्रक्शन करावं लागेल, म्हणजे इकडं सुद्धा काय घ्यावं लागेल, आपला वर्बचा फोर्थ फॉर्म. म्हणजे इथं काय असायला पाहिजे,
एन्जॉईंग, राईट. आता इकडे जर वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर इकडे सुद्धा वर्बचा थर्ड फॉर्म. आता डिपेंड करतं, इकडं पहिल्या सुरू आहे म्हणजे दुसरीकडे घेणं हे गरजेचं नाही. डिपेंड करतं ते सेंटेन्स काय सांगतं, म्हणजे कोणत्या टेन्समध्ये आहे त्या टेन्सनुसार पहिला टेन्स बघावं लागेल, त्या टेन्सनुसार त्याला पॅरलल करावं लागेल. आयएनजी फॉर्म असेल तर आयएनजी करावं लागेल, राईट. या गोष्टी आपण हळूहळू शिकू. जेव्हा टेन्सचा एरर मी घेईल तेव्हा ह्या गोष्टी सांगतो. आता इथं बघा पॅरलल कन्स्ट्रक्शन नुसार इथं काय सांगता हा क्वेश्चन बघा की ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो द व्हेरी टॅलेंटेड. इथं काय सांगितलंय, एकाची तुलना करत आहे म्हणजे ही द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो, कारण इथं कॉलेजमध्ये सांगितलं म्हणजे एकाची तुलना अनेकासोबत म्हणजे कोणती डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो मोस्ट टॅलेंटेड, नॉट व्हेरी टॅलेंटेड, राईट. म्हणजे हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. तर एरर कशात आहे, तर आन्सर आहे आपलं सी, राईट. बघ पुढच्या स्लाइडवर जाऊया. बघ काय सांग, ॲज राईट, ॲज मध्ये कोणती डिग्री असते, पॉझिटिव्ह डिग्री. ॲज प्लस पॉझिटिव्ह डिग्री प्लस ॲज, राईट. तर ॲज फर्स्ट डिग्री ॲज ते सांगितलंय. आता काय सांगतं पहिला क्वेश्चन बघा, ॲज फार द प्रिझन विल गेट अन ऑफिशियल टेलिफोन फॅसिलिटी सून द प्रिझनर्स वोंट हॅव टू मेक कॉल्स इन डिस्ट्रिक्ट मॅनर थ्रू स्मगल्ड मोबाईल फोन्स. एकदा सॉल्व्ह करून बघा, याची एक स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा व्हिडिओला आणि सोडवा. मी साईडला होतो. हा बघा आता काय सांगतं की ॲज फार इथं काय असायला पाहिजे, ॲज म्हणजे आपला आन्सर काय, राईट. सोपं आहे. आधी सोपे क्वेश्चन घेऊया, टफेस्ट आपण नंतरच्या सिरीजमध्ये घेऊया. बघा सेकंड क्वेश्चन काय सांगतं की सायंटिस्ट हॅव क्लिअर्ड, हॅव आला तर वर्बचा कितवा फॉर्म, थर्ड फॉर्म. हे करेक्ट आहे. द ब्लॅकेस्ट मटेरियल एव्हर मेड विच इज ॲज डार्क ॲज नॉट दॅट. इथं काय असायला पाहिजे, ॲज. म्हणजे आपला आन्सर काय आहे की कुठे गेला, हा सी, राईट. म्हणजे आरबीआय ग्रेड बी ऑफिसरचा क्वेश्चन इतक्या इझी आला होता 2015ला. हा येऊ पण शकतो, राईट. सो अप्लिकेशन बघायचं, त्याचं ॲडजेक्टिव्ह असेल, प्रोनाउन असेल, कोणताही पार्ट ऑफ स्पीच असेल, त्याला एकदा व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलं की या गोष्टी येतात. मग पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. बा अवॉइड डबल निगेटिव्ह, अवॉइड डबल डिग्री ऑफ द सेंटेन्स. म्हणजे मोर बेटर असणार नाही, राईट. डबल डिग्री असू नये, है ना. मग इथं काय सांगतं की पहिलं सेंटेन्स बघा, इन द करंट इयर स्मॉल लेंडर्स हू ग्लोबल बँक्स, हा हू कोणासाठी आला, लेंडर्ससाठी. ग्लोबल बँक्स हॅव लॉंग स्नियर्ड ॲट आर परफॉर्मिंग मोर बेटर. इथं बेटर ऑलरेडी एक डिग्री आहे, सेकंड डिग्री, आणि याच्यासोबत मोर येऊ शकतं का, तर नाही. म्हणजे आपला आन्सर एकदम क्लिअर झालं की आन्सर यायला पाहिजे डी मध्ये. बा सेकंड क्वेश्चन सांगतं की ऑल्दो घोस्ट पेपर इज नो लॉंगर द मोस्ट हॉटेस्ट, डबल एकदा हॉटेस्ट, हॉटर हॉटेस्ट अशी डिग्री आहे. हॉटर हॉटेस्ट, नॉट मोस्ट हॉटेस्ट. म्हणजे इथं मोस्ट नसायला पाहिजे, तर इथं काय असायला पाहिजे, फक्त हॉटेस्ट. म्हणजे आपलं एरर आहे बी मध्ये. तर हा क्वेश्चन आला होता IBPS SO ID 2015ला. हे लक्षात आलं असेल की एखाद्या ॲडजेक्टिव्हची डबल डिग्री यूज करायची नाही. मग पुढच्या स्लाइडवर जाऊया, काही एक्झाम्पल अजून बघूया. बघा काय सांगता की द आर्टिकल जनरली सुपरलेटिव्ह डिग्री सोबत यूज होतो, राईट. मग इथं सांगते बघा डायरेक्टली क्वेश्चन आपण बघूया. वाईल द प्रॉब्लेम्स ऑफ शॉर्टेज ऑफ डॉक्टर्स प्लेग्स द इंटायर स्टेट्स ऑफ द रुरल एरियाज आर द आला, वर्स नाही, इथं असायला पाहिजे वर्स, वर्स्ट असायला पाहिजे, राईट. वर्स्ट असायला पाहिजे. म्हणजे आपला आन्सर कशात आलं, कुठं आलं, तर आन्सर आलं डी, दिल्ली. हा क्वेश्चन आला होता 2016ला. आय होप तुम्हाला कळत असेल. या छोट्या गोष्टी आहेत, याला एकदा आपण फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग झालं की मग काही असो, किती डिफिकल्ट क्वेश्चन असो, किती आपली थोडीशी व्होकॅब्युलरी कच्ची असेल तरी चालते, पण पार्ट ऑफ स्पीचला घेऊन जर चालत गेलो तर एरर असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल या इझिली सॉल्व्ह होतात. बघा पुढच्या काही कन्सेप्ट आपण जाऊया की आता इथं लक्ष द्या. आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा सर आपला विचारायचे की समजा आपण काल अपसेट असलो तर सर विचारायचे काल कुठे गेला होता, तर आपला आन्सर असायचं काल आलो नव्हतं सर. काल कुठे गेला होता, काल आलो नव्हतं. सरला माहित आहे काल आलं नव्हतं, म्हणून त्याला विचारतोय की काल कुठे गेलं होतं, त्याचा आन्सर काय, आलं नव्हतं. हे कसं असेल. आता बरेच वेळेस आपण म्हणतो की गाडी रिव्हर्स मध्ये मागे आली.
ऑलरेडी मागे आली, ऑलरेडी रिव्हर्स आली, त्याला परत आपण म्हणतोय मागे आली, म्हणजे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आपण घेतो, ते बिलकुल चुकीचं सेंटेन्स आहे. तेच इथं सांगतंय की एका अर्थाचे शब्द डबल वापरायचे नाही. अवॉइड डबल मिनिंग, अवॉइड डबल निगेटिव्ह. राईट. बघ आता जसं समजा एक उदाहरण आपण घेऊया की दिस इज दी फायनल अँड कन्क्लुसिव्ह मॅच, असं एक सेंटेन्स तुमच्या पुढे दिलं तर आता फायनल आणि कन्क्लुजन हे दोन्ही एका अर्थाचे शब्द आहे, कारण याचा दोघांचा अर्थ तोच होतो की शेवट. म्हणजे इथं अँड नसायला पाहिजे, तर इथं काय असायला पाहिजे, ऑर. दोघांपैकी एकच घ्यायला पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की एका अर्थाचे दोन शब्द एका सेंटेन्स मध्ये चालत नाहीत. आता इथे काय सांगितलंय की अवॉइड डबल निगेटिव्ह म्हणजे काय. आता ह्या शब्दाला तुम्हाला पाठच करावं लागेल की नॉट सोबत कोणकोणते शब्द येणार नाहीत. नॉट असेल, नेव्हर असेल, कोणकोणते शब्द येणार नाही. एकदा याची स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल. कोणकोणते शब्द आहेत बघा. फॉरबेड, डिनाय, हार्डली, अनलेस, अंटिल, लेस्ट, टू, रिलक्टंट, विदाउट. डबल एकदा. फॉरबेड, डिनाय, हार्डली, अनलेस, अंटिल, लेस्ट, टू, रिलक्टंट, विदाउट. हे जेव्हा जेव्हा शब्द येतात त्यांच्या क्लॉजमध्ये, क्लॉज इन द सेन्स कॉमाच्या आधीचा सेंटेन्स, त्याच्या क्लॉजमध्ये निगेटिव्ह शब्द येणार नाहीत, म्हणजे नॉट किंवा नेव्हर येणार नाही. मग आता हे शब्द पाठ करा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. बघा याच्यावरचं ऍप्लिकेशन काय सांगता हा क्वेश्चन की द पार्टी एक्सप्लिसिटली डिनाइज दॅट दे आर नॉट इन्व्हॉल्ड. इन्व्हॉल्ड आला, कोणता टेन्स आला, इन्व्हॉल्ड आला म्हणजे पास्ट. आता इथंच काय ऑप्शन इथं काढले बघा की इन द मेन स्ट्रीम, हा इन्व्हॉल्ड पास्ट आहे. डिनाइज हा चुकला, डिनाय हा चुकला. त्यानंतर बघा डिनाइड दॅट देअर आर हा सुद्धा चुकला. आणि इथं नॉट आला आणि डिनाय आला, तर डिनाय हा मुळात निगेटिव्ह शब्द आहे, त्याच्यामुळे इथं नॉट येणार नाही. म्हणजे आपला आन्सर यायला पाहिजे, सॉरी, डिनाइड दॅट दे आर नॉट. नॉट आहे ना, हा हे यायला नाही पाहिजे, तर आपला आन्सर असायला पाहिजे बी, कारण इथं वेअर आहे. म्हणजे ऍक्च्युली याला बघितलं नाही म्हणून आपलं चुकीनं हे झालं. पण याचं करेक्ट आन्सर एकदा परत सांगतो की आपलं करेक्ट आन्सर असायला पाहिजे बी. कसं एकदा परत सांगतो, थोडं कन्फ्युज झाला असेल. बघा इथं काय सांगतं की डिनाय हा निगेटिव्ह शब्द आहे आणि नॉट हा सुद्धा निगेटिव्ह आहे. इन्व्हॉल्ड पास्ट असल्यामुळं हा तर चालणार नाही, हा चालू शकला असता पण आर असल्यामुळे हा चालू शकत नाही, म्हणून आपला आन्सर असायला पाहिजे डिनाइज दॅट दे वेअर इन्व्हॉल्ड इन द मेन स्ट्रीम पॉलिटिक्स. राईट. तुम्हाला आता लक्षात आलं असेल. पुढे बघा पुढचा क्वेश्चन की आता हे काय नियम आहे त्याला पाठच करायचं. जसं सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर, पोस्टेरियर, अंटिरियर, प्रायर, प्रिफर, प्रेफरेबल यांच्या सोबत कधीही कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे त्यांच्या ऐवजी टूचा यूज करतात. कोणकोणते शब्द आहेत, सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, अंटिरियर, प्रायर, प्रिफर, प्रेफरेबल. हे पाठच झालं पाहिजे, तोंड पाठच असलं पाहिजे. भरपूर वेळेस क्वेश्चन, हा तर एक्झामचा फेवरेट पार्ट आहे, बराच वेळेस हा क्वेश्चन विचारला जातो. वा काय सांगतं की या शब्दानंतर याच्यामध्ये एक मिनिट, हा या शब्दानंतर सिनियर ज्युनियर असेल, या शब्दानंतर त्यांच्या ऐवजी आपलं काय वापरायचं तर टू. बघ काय सांगतं की मॅन इज बेसिकली अन अॅनिमल बट ही इज सुपिरियर दॅन. सुपिरियर शब्द आला, सुपिरियर दॅनच्या ऐवजी काय पाहिजे टू. पाठच असलं पाहिजे. सुपिरियर, अंटिरियर, प्रिफर, प्रायर, प्रेफरेबल हे शब्द पाठच असले पाहिजे. बघा SB असोसिएटला आला होता क्वेश्चन. मग इथं काय सांगतोय सेकंड मध्ये की इन अ कॅन्डिड कन्व्हर्सेशन ही टॉक्स अबाउट हिज जर्नी ॲज अ रायटर अँड वाय ही प्रेफर्स. प्रेफर्स आला म्हणजे क्लिक झाला पाहिजे, इथं फॉर नाही, प्रेफर टू राईट. राईट. म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे डी, दिल्ली. हा क्वेश्चन सुद्धा IBPS क्लर्कला आला होता. बघा आता पुढच्या काही स्लाइड मध्ये जाऊ, आपल्याला लक्षात येईल की हा इथं पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये सम वापरतात आणि जेव्हा एखादं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तेव्हा एनी वापरतात. इथे सांगितलेच आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल सम यूज्ड इन पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि एनी यूज्ड इन निगेटिव्ह सेंटेन्स. बघा काय सांगते की इथे डायरेक्टली आपण याचं ऍप्लिकेशन बघू की द डायरेक्टर सेड दॅट ही डिड नॉट. नॉट आला म्हणजे शब्द कोणता आहे, निगेटिव्ह आहे. राईट. वॉन्ट टू सी नायदर ऑफ द स्टुडंट हु हॅड फेल्ड अँड ऑर्डर देम टू लिव्ह.
आता इथं नॉट आहे आणि इथं नायदर आहे. बघा काय यायला पाहिजे की नायदर आणि नॉट हे मुळात दोन्ही निगेटिव्ह शब्द आहे, कारण याचा दोघाचा सेन्स सुद्धा काय निगेटिव्ह आहे. म्हणून इथं काय असायला पाहिजे, तर आपला आन्सर असायला पाहिजे एनी ऑफ द स्टुडंट, राईट. मग इथं बघा द कॅशियर कॅन नॉट गिव्ह नो एक्सप्लेनेशन. नो नॉट आहे ऑलरेडी, नो एक्सप्लेनेशन चालणार नाही, म्हणजे आपला आन्सर काय आहे बी बॉम्बे, राईट. अजून काही शीट बघूया. आता इथे कन्सेप्ट आहे थोडी इम्पॉर्टंट आहे, बघ समजून घ्या की मेनी काउंटेबल नाउन साठी यूज होतं आणि मच कधी यूज होतं अनकाउंटेबल, राईट. आता काउंटेबल आणि अनकाउंट मध्ये नेमका डिफरन्स काय, ज्याला काउंट करू शकतो. आता बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतं की पेट्रोल हा काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. आता याची एक छोटी ट्रिक सांगतो बघा. ज्या नाउनचं प्लुरल होते ते असतात काउंटेबल नाउन. तसं समजा मी जर म्हणालो की पेट्रोलचं प्लुरल पेट्रोल्स होईल का, खूप पेट्रोल्स होतं आज गाडीमध्ये असं आपण म्हणतो का, नाही. कारण पेट्रोल हा सिंग्युलर आहे आणि ज्याचं प्लुरल होणार नाही ते असतात अनकाउंटेबल नाउन आणि ज्यांचं प्लुरल होतं ते असतात काउंटेबल नाउन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, ज्याचं प्लुरल होऊ शकतं ते काउंटेबल आणि ज्याचं प्लुरल होऊ शकत नाही ते काय झाले अनकाउंटेबल. तसं इथं एक छोटी ट्रिक आहे की मेनी बॉईज मच राईस, राईट. बाबा फिवर लेस हे सांगितलंय, फिवर काउंटेबल आणि लेस कोणासोबत अनकाउंटेबल. त्याच गोष्टी आहेत, एकदा याची स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला काम येईल. बा याचं ॲप्लिकेशन आपण बघूया काय सांगतंय हा क्वेश्चन्स मध्ये, राईट. हा ही कन्सेप्ट परत एकदा आपण जसं आता बघितलं काही शब्द पाठ केले होते की सिनियर ज्युनियर प्रायर पेपर अंटेरियर पोस्टेरियर यांच्यासोबत त्यांच्याऐवजी टू असतं, तसंच हे काही शब्द आहेत की इंटेरियर एक्सटिरियर अल्टेरियर मेजर मायनर एक्सलंट सर्क्युलर एक्स्ट्रीम चीफ इंटायर फायनल लास्ट. याची एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. परफेक्ट युनिव्हर्सल प्रेफरेबल डेड युनिक आयडल इम्पॉसिबल हे जे शब्द आहेत यांच्यासोबत कोणतीही डिग्री फक्त पॉझिटिव्ह डिग्री यूज होते, कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्री यूज होणार नाही. शब्द पाठ झाले पाहिजे, जसं परफेक्ट एक्सलंट युनिक अँड मॅच्ड इम्पॉसिबल डेड हे शब्द पाठ जसं आहेत त्या पद्धतीनं. आता याचं ॲप्लिकेशन बघू की ही इज द मोस्ट परफेक्ट. परफेक्ट आला शब्द पाठ असला पाहिजे, परफेक्ट सोबत काय नाही येणार तर मोस्ट नाही येणार, राईट. म्हणजे आपलं करेक्ट आला ही इज द परफेक्ट वेअर आय हॅव सीन, राईट. मग इथं बघा सेकंड क्वेश्चन सांगतं की द ब्रायडल ड्रेस वॉज मोस्ट युनिक. परत युनिक हा शब्द आला म्हणजे मोस्ट इथं चालणार नाही, राईट. लक्षात येत असेल. हा तर याचं काय ॲप्लिकेशन, काही आतापर्यंत ज्या गोष्टी आपण शिकलो त्याला परत एकदा व्यवस्थित रिवाइज करून घ्या की आपण काय काय शिकलो की ॲडजेक्टिव्ह डेफिनेशन काय, त्याच्याबद्दल आपण डिग्री शिकलो, डिग्रीचं कम्पेअर केलो, 3 डिग्री असेल पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह त्याची इन डिटेल आपण डेफिनेशन शिकल्या आणि त्यासोबत काही नियम शिकलो, जसं मेनी बॉईज मच राईस, मेनी कोणासोबत काउंटेबल, मच कोणासोबत अनकाउंटेबल सोबत, राईट. मग या गोष्टी आपण शिकलो आणि काही कन्सेप्ट शिकलो जसं सुपेरियर इंटेरियर, त्यासोबत पॉझिटिव्ह डिग्री सोबत युनिक परफेक्ट आणि मॅच. मग त्याचं ॲप्लिकेशन आता बघा. तर याचा एकदा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सोडवा किंवा स्क्रीन पॉज करून एकदा सॉल्व्ह करायला लागा, त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघा. आता इथे काय सांगते की अ हॉलिडे बाय द सी इज बेटर दॅन अ हॉलिडे इन द माउंटेन्स. मला सांगा कंपॅरिझन कोणाचं होतंय, हॉलिडे कोणाकोणासोबत, सी आणि माउंटेन सोबत. म्हणजे दोन गोष्टीचं कंपॅरिझन आहे, म्हणजे कोणती डिग्री असायला पाहिजे कंपॅरेटिव्ह. इथं कंपॅरेटिव्ह आहे का, तर आहे, म्हणजे हे आपलं करेक्ट सेंटेन्स आहे, म्हणजे आपले आन्सर आहे नो एरर. बा सेकंड क्वेश्चन काय सांगतं की टेक्निशियन रिमाइंडेड देम टू हॅव अ थोरोली क्लिनिंग ऑफ द मशीन आफ्टर इच यूज. बस व्यवस्थित वाचा. द टेक्निशियन रिमाइंडेड देम, ठीक आहे. याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस हा सुद्धा करेक्ट आहे. टू हॅव अ थोरोली क्लिनिंग ऑफ द मशीन्स आफ्टर इच यूज, याच्यात नो प्रॉब्लेम, म्हणजे आपला आन्सर आहे नो एरर. बा थर्ड काय सांगतं, द ड्रायव्हर ट्रायड हिज बेस्ट टू अवॉइड द ऍक्सिडेंट ब्रिंगिंग द कार टू अ सडनली स्टॉप. सडनली असतं का, वाचले असेल लगेच क्लिक होतात, असे काय सेंटेन्स असतात, असे काही एरर असतात जे वाचले असेल लगेच क्लिक होतात. बघा सडनली चालणार नाही, तर इथं असायला पाहिजे सडन, म्हणजे आपला आन्सर आहे डी दिल्ली, राईट. मग इथं 4 नंबर, एव्हरीवन ॲग्रीज दॅट द गंगा इज द होलिएस्ट ऑफ ऑल अदर रिव्हर्स ऑफ इंडिया. आता
थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं लगेच क्लिक व्हायला पाहिजे की एनी सोबत काय असतं ऑदर, आणि ऑल सोबत ऑदर कधीच नसतं, म्हणून इथं ऑल सोबत ऑदर येणार नाही, म्हणजे आपला आन्सर आहे सी चेन्नई. राईट. इथपर्यंत हळूहळू तुम्हाला काय बेसिक कळत असेल, बऱ्यापैकी नॉलेज आता इन्क्रीज झाला असेल. राईट. मग आता पुढचा क्वेश्चन बघा, याला एकदा सॉल्व्ह करून बघा. मी थोडं साईडला होतो आणि एकदा स्क्रीन पॉज कर. हा. राईट. मग काय सांगतात 5 नंबर की विना वॉन्टेड टू बिकम अ सर्जन अँड वर्किंग व्हेरी हार्डली नसतं कधी, व्हेरी हार्ड. आपला आन्सर आहे डी दिल्ली. राईट. मग इथे काय सांगतं बघा 6वा क्वेश्चन, राघव डिड नॉट केअर सो मेनी अबाउट एनिथिंग एल्स आर मच ॲज ही केअर्ड फॉर हिज डॉग. आता इथं काय आन्सर यायला पाहिजे की केअर काउंटेबल आहे का अनकाउंटेबल. केअर मस्त आहे ते काय, एक केअर केली 2 केअर केली असं म्हणता येणार नाही, कारण केअर करणं म्हणजे अनकाउंटेबल आहे, ज्याला मोजता येत नाही. राईट. म्हणून इथं मेनीच्या जागी काय पाहिजे, तर इथं पाहिजे मच. राईट. कळत असेल. बी. त्यानंतर 7 नंबर की ही वॉक्ड ॲज फास्टर ॲज मध्ये कोणती डिग्री असते, फर्स्ट डिग्री, म्हणून इथं आपला आन्सर असा पाहिजे ॲज फास्ट ॲज, म्हणजे आपले एरर आहे ए मध्ये. त्यानंतर बघा 8 नंबर सांगते की माय ऑब्झर्वेशन इज दॅट बिटवीन विवेक अँड शशी विवेक इज द मोस्ट इंटेलिजंट. बघ एक लक्षात घ्या, इथं किती पर्सेंटचं कंपॅरिझन, इथं 2% आहे, कोणाकोणाचं, विवेक आणि शशीचं. राईट. मग बिटवीन हा शब्द आला तेव्हाच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे, इथं मोस्ट इंटेलिजंट येणार नाही, तर इथं यायला पाहिजे मोर इंटेलिजंट, म्हणजे आपला आन्सर आहे डी दिल्ली. राईट. मग 9 नंबरचं बघा, दिस बुक इज अनडाऊटली प्रिफरेबल दॅन. प्रिफरेबल शब्द आला लगेच क्लिक व्हायला पाहिजे, दॅनच्या जागी काय असायला पाहिजे, तर टू. राईट. बघा नेक्स्ट स्लाइड एकदा. हा काय सांगतं की द होल द चॅप्टर असं नसतं, वाचल्या काय गोष्टी क्लिक होतात. इथं सेम कंडिशन आहे, होल द चॅप्टर नाही, द होल चॅप्टर. राईट. म्हणजे एक पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला लावली होती की आर्टिकलच्या नंतर नाव नसायचं, किंवा आर्टिकलच्या नंतर ॲडजेक्टिव्ह नंतर नाव, तसंच सेम कंडिशन इथं आहे. आता 11 नंबरमध्ये सांगतं की हर ब्लॅक लॉंग हेअर्स ॲड्स ग्लॅमर टू हर लुक्स. हर ब्लॅक लॉंग नाही, हर लॉंग ब्लॅक. राईट. म्हणजे ॲडजेक्टिव्हचे काय नियम आहेत की ॲडजेक्टिव्ह घेताना आधी साईज नंतर कलर घ्यायचा, तरच ते करेक्ट असेल, म्हणजे आपला आन्सर आहे ए मध्ये. त्यानंतर इथं 12 मध्ये एव्हरीबडी नोज दॅट सोनू निगम इज द मोस्ट युनिक सिंगर ऑफ दिस इंडस्ट्री. इथं लगेच लक्षात आलं, युनिक शब्द आला म्हणजे मोस्ट येणार नाही, आतापर्यंत पाठ झाला असेल. राईट. 13 नंबरचा क्वेश्चन बघा, ऑल द पेंटिंग्स आर इंटरेस्टिंग बट दिस वन इज द मोर इंटरेस्टिंग. आता एका पेंटिंगची तुलना दिस वन ह्या पेंटिंगची तुलना अनेकासोबत केली म्हणजे कोणती डिग्री असायला पाहिजे, एकाची तुलना अनेकासोबत म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. राईट. म्हणजे इथं मोरच्या जागी इथं असायला पाहिजे मोस्ट इंटरेस्टिंग, म्हणजे आपला आन्सर आहे डी दिल्ली. बघूया पुढचा क्वेश्चन. हा इथं सांगतं की इन्स्पाइट ऑफ फेसिंग मच प्रॉब्लेम्स. आता प्रॉब्लेम्स आपल्याला काउंट करता येते, एक प्रॉब्लेम आहे, 2 प्रॉब्लेम आहे, भरपूर प्रॉब्लेम येतात, पण बऱ्याच वेळेस म्हणतो म्हणजे काउंटेबल आहे. इथं मचच्या ऐवजी काय असायला पाहिजे, तर मोर प्रॉब्लेम्स, म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे बी. त्यानंतर 15 नंबर द कॅन्डी दिस कॅन्डी इज प्रेफरेबल. प्रेफरेबल शब्द आला आतापर्यंत पाठच झाला पाहिजे 2, म्हणजे आपला आन्सर बी बॉम्बे. त्यानंतर हर मदर टोल्ड हिम दॅट इट वुड बी मोर बेटर. परत एकदा मोर आणि बेटर हे दोन्ही कंपॅरेटिव्ह, अवॉइड डबल डिग्री. आता नियम बघितला, अवॉइड डबल डिग्री, म्हणून आपला आन्सर आहे बी बॉम्बे. तर हा हे लास्ट स्लाइड आहे. काय क्वेश्चन सांगतात की ही डज नॉट हॅव सम मनी. आता सांगितलं की सम कोणत्या सेंटेन्स मध्ये असायला पाहिजे, पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. जेव्हा नॉट येईल तेव्हा काय असायला पाहिजे, एनी. म्हणजे इथं सम मनी नाही, तर इथं असायला पाहिजे एनी मनी. आन्सर आहे आपलं बी बॉम्बे. 19 नंबर एकदा व्यवस्थित याला पूर्ण क्वेश्चन एकदा सॉल्व्ह केला त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा. आता इथे सांगितले की कॅन यू टेल मी हाऊ मेनी एग्स अँड मिल्क. आता मला सांगा एग्स काउंटेबल आहे पण मिल्क काउंटेबल आहे का, तर मिल्क अनकाउंटेबल आहे, कारण त्याला काउंट नाही करू शकत. म्हणजे मेनी तर करेक्ट आहे, पण इथं एग्स अँड मिल्क अँड जोडला म्हणजे हा मेनी मिल्कला सुद्धा आला,
पण हे चुकलेलं आहे म्हणून इथं असायला पाहिजे मच मिल्क, राईट. म्हणजे आपला आन्सर आहे सी. ठीक आहे. त्यानंतर 20 नंबर सांगतं की अनुराग इज इक्लिप्स्ड बाय हिज वाईफ हु इज क्लेवरर अँड अम्युझिंग. वेळापूर्वी कन्सेप्ट शिकली होती. पॅरलल कन्स्ट्रक्शन म्हणजे इकडं जे डिग्री आहेत ते तिकडं, इकडं जो वर्ब आहे तो तिकडं डिपेंड करतो. सेंटेन्स काय सांगतं की हु इज क्लेवरर अँड इथं असायला पाहिजे मोर अम्युझिंग. म्हणजे आपला आन्सर आहे सी चेन्नई, राईट. त्यानंतर 21 नंबर काय सांगतंय की ऑफ द बिलियन्स ऑफ स्टार इन द गॅलेक्सी हाऊ मच स्टार्स, हा प्लुरल होऊ शकतो म्हणजे मच नाही, इथं असायला पाहिजे मेनी. स्टार्स हे काउंटेबल नाव नाही, आपल्याला मोजता येत नाही तरी कोणीतरी मदत असेल, राईट. बघ हा क्वेश्चन, याचा आपलं आन्सर आलं की बी बॉम्बे, राईट. त्यानंतर हा क्वेश्चन मुंबई इज फर्दर फ्रॉम दिल्ली दॅन पटना. आता इथं गोष्ट चालते डिस्टन्स ही, म्हणून इथं फर्दर येणार नाही, तर इथं यायला पाहिजे फार्दर. फार्दर हा काय सांगतं डिस्टन्स, आणि फर्दर म्हणजे इन ॲडिशन टू, राईट. आय वॉन्ट फर्दर मार्क्स, एक्स्ट्रा मार्क्स पाहिजे. तर आय होप तुम्हाला ॲडजेक्टिव्हचे लेक्चर कळा असेल. त्यासोबत आपण त्याच्या एरर बघितल्या आणि त्याचं अप्लिकेशन बघितलं, प्रिव्हियस क्वेश्चन बघितले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.